नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच BBA, तसेच BCA, तसेच BBM, BMS, तसेच MBA इंटिग्रेटेड, तसेच MCA इंटिग्रेटेड हे जे कोर्सेस आहेत, तर या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला CET द्यावी लागत असते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2025-26 या अकॅडमिक इयरसाठी जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याविषयी जी नोटीस आहे इम्पॉर्टंट CET मार्फत जी आलेली आहे, तर त्याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला CET साठी रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे, ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे, त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुमचे डाऊट्स जे आहेत तर ते डाऊट्स क्लिअर होतील. तर त्या अगोदर बघूयात जी नोटीस आलेली आहे, तर ती नोटीस बघूयात. शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता BBA, BCA, BBM, BMS, MBA इंटिग्रेटेड कोर्स तसेच MCA इंटिग्रेटेड कोर्स या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेणाऱ्या इच्छुक उमेदवारांकरिता जाहीर सूचना. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 25-26 मध्ये जे हे कोर्सेस आहेत BBA, BCA, BBM, BMS, MBA इंटिग्रेटेड तसेच MCA इंटिग्रेटेड या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र BBA तसेच BCA, BBM, BMS, MBA इंटिग्रेटेड तसेच MCA इंटिग्रेटेड CET तुम्हाला द्यावी लागणार आहे. CET 2025 ही सामायिक परीक्षा देणे अनिवार्य आहे, म्हणजेच कंपल्सरी तुम्हाला ही एक्झाम द्यावीच लागणार आहे. सदर अभ्यासक्रमाची ऑनलाईन अर्जाची नोंदणी प्रक्रिया कालावधी दिनांक 2/1/2025 म्हणजे 2 जानेवारी 2025ला सुरुवात झालेली होती, तर ते 10 फेब्रुवारी 2025 म्हणजे 10 फेब्रुवारी यासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी शेवटची तारीख असणार आहे. तरी उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत cetcell.mahacet.org या कार्यालयीन संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज भरून निश्चित करण्यात यावा याची सर्व संबंधित उमेदवार व पालकांनी नोंद घ्यायची आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे आपण व्यावसायिक कोर्सेस वरती सांगितलेले आहे, या कोर्सेसला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे. त्याविषयी आता माहिती घेणारच आहोत, पण त्या अगोदर जी लास्ट डेट आहे तर ती तुम्ही लक्षात ठेवा. 10/2/2025 म्हणजे 10 फेब्रुवारी 2025 यासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट असणार आहे. तर बघा, आता तुम्हाला ॲप्लिकेशन आणि रजिस्ट्रेशन कुठे करायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला CET सेलच्या जी ऑफिशियल वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर विंडोच्या इथे राईट साईडला बघा ॲडमिशन प्रोसेस अकॅडमिक इयर 24-25 आणि त्याखाली बघा CET एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 25-26 ही सेकंड नंबरची जी टॅब दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा साइन इनचे पेज ओपन झाले दिसेल. आता जे विद्यार्थी नवीन असतील तर त्यांनी सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्या. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक ID पासवर्ड भेटेल. ID पासवर्ड तुम्हाला परत साइन इन पेजवर यायचं आहे. साइन इन पेजवर आल्यानंतर येथे रजिस्ट्रेशन ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर साइन इन टॅबवर क्लिक करून साइन इन व्हायचं आहे. साइन इन झाल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित ॲप्लिकेशन फॉर्म भरून घ्यायचा आहे. भरून घेतल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने जी काही तुमची फी असणार आहे कॅटेगरीनुसार ती तुम्हाला तिथे फी ऑनलाईन पद्धतीनेच पेड करायची आहे आणि सक्सेसफुल तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा मग अशा प्रकारे ही प्रोसेस संपूर्ण असणार आहे. रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी पेड जेव्हा तुम्ही करशाल शेवट त्यावर तुमचं सक्सेसफुली सबमिट ॲप्लिकेशन होणार आहे. त्यानंतर तुमचं CETची एक्झाम होणार आहे. त्यामध्ये जे काही मार्क्स पडतील त्या मार्कच्या बेसिसवर तुमचे कॅपराऊंड जे आहे तर ते कॅपराऊंडमध्ये तुमचं कॉलेज जे आहे तर कॉलेज अलॉटमेंट होणार आहे.
अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस असणार आहे. जसजसे नवनवीन अपडेट्स येत राहणार आहे तसतसं मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देणार आहे. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.